बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आजच्या आपल्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी, आपल्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे। अगदी 1-1.5 मिनिटांचा व्हिडिओ असेल। महाराष्ट्र टाइम्सचा हा व्हिडिओ आहे, सौजन्य महाराष्ट्र टाइम्स। हा व्हिडिओ ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये शूट करण्यात आला आहे। ज्युपिटर हॉस्पिटल अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेलं ठाण्याच्या हे रुग्णालय। बरं, अशा ठिकाणी जिथून मुख्यमंत्र्यांचा बंगला अतिशय जवळ म्हणजे 500-600 मीटरवर असेल, इतकं मध्यवर्ती ठिकाण ज्युपिटर हॉस्पिटल नावासकट घेतोय बरं का। पंचतारांकित म्हटलं तरी वावगं ठरू नये। जगातल्या सगळ्या प्रकारच्या सुविधा या रुग्णालयात उपलब्ध आहेत। सगळ्या प्रकारच्या सुविधा। महागडा आहे, नो डाऊट महागडा आहे। सर्वसामान्यांना कधी बघायला जरी मिळालं असेल का हे रुग्णालय मला माहीत नाही, शाश्वती देता येत नाही, इतकं महागडं। असो, सांगण्यामागचं तात्पर्य तुम्हाला व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेल। हे खाजगी रुग्णालय आहे, ज्युपिटर हॉस्पिटल। या हॉस्पिटलमध्ये नरेश मस्के, शीतल म्हात्रे, मनीषा कायंदे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील। चौकशी करायला गेलेत, विचारपूस करायला गेलेत। आणि विचारपूस कुणाची करायला गेलेत? निलेश मोरेंची। API सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरेंची विचारपूस करायला गेलेत। आता निलेश मोरे कोण? कालच्या अक्षय शिंदेच्या हातून जे जखमी झाले, ज्यांच्या मांडीत गोळी लागली, ते निलेश मोरे। त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आणलंय, ते उपचार घेत आहेत तिथे। हा व्हिडिओ तुम्ही पहाच, पण या व्हिडिओचा जे मी आता बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं, मला एक वेगळी गोष्ट सांगायची आपल्या मूळ विषयाला येण्याच्या अगोदर। ती वेगळी गोष्ट अशी की महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला पद पाहायचं नाही बरं का। म्हणजे पद म्हणजे आताच भरती झालेला आहे का, शिपाई आहे का, कॉन्स्टेबल आहे का, हवालदार आहे का, पोलीस नाईक आहे का, किंवा API आहे का, PSI आहे का, सिनियर PI आहे का, पद पाहायचं नाही। पण प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला, मग आत्ताच्या सरकारकडनं असेल किंवा भविष्यात येणाऱ्या सरकारांकडनं असेल, आमची इच्छा आहे, आमची मागणी आहे, सर्वसामान्य शिवसैनिकांची आमची मागणी आहे की प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला जो आपल्यासाठी झटतो त्याला अशाच प्रकारची वैद्यकीय सुविधा मिळावी। प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला मिळावी बरं का। फक्त जे एन्काउंटरमध्ये जखमी झाले त्यांनाच नाही, सर्वांनाही मिळावी। कारण आजच्या घडीला जर तुम्ही पाहाल, पोलीस ज्या ठिकाणी उपचार घेतात ना, किंवा पोलीस असतील, पोलिसांचे कुटुंबीय असतील, ज्या ठिकाणी उपचार घेतात, तुम्हाला घृणा वाटेल, तुम्हाला घाण वाटेल। मी त्याच्यात जास्त डिटेलमध्ये जाणार नाही। जे पोलीस कर्मचारी किंवा पोलीस कर्मचारी तर लिहू शकत नाहीत, मी त्यांची मजबुरी समजू शकतो, पण त्यांच्या कुटुंबियांनी कमीत कमी व्यक्त व्हावं की खरंच पोलीस कर्मचाऱ्यांना काय प्रकारची वैद्यकीय सुविधा आहे। कारण खऱ्या अर्थाने जे ताणतणाव असतात त्यांच्याकडे जास्त असतात, ज्या प्रकारचे ड्युटीचे आवर्स आहेत, तास आहेत। या निलेश मोरेंची, API निलेश मोरेंची ती तब्येत चांगली व्हावी, त्यांच्या जखमा लवकर भराव्यात, उभ्या महाराष्ट्रातल्या शिवसेनेतर्फे मी देखील ही प्रार्थना करतो। विषय हा नाहीये, विषय हा आहे की तिथे जाऊन ज्या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, हा व्हिडिओ एकदा पहा। कशा प्रकारे कॅमेऱ्यासमोर, कॅमेरे म्हणजे जसं कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल तशा प्रकारे कॅमेऱ्याकडे पाहून पाहून, याला राजनीती आम्ही म्हणतो, याला म्हणतो आम्ही राजकारण। पहा ना कशा प्रकारे कॅमेऱ्यात पाहून पाहून मला एकनाथ शिंदेंनी पाठवलंय, याव आणि त्याव सगळं तुम्ही ऐका जरा, एकदा हा व्हिडिओ ऐका। मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी खूप खुश आहेत तुमच्यासाठी, तुम्ही जे केलं। मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं, जा चौकशी करा त्यांची कशी, त्यांना कुठल्याही त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये काही कमी नाही पडलं पाहिजे। शेवटी आपले पोलीस आहेत, संरक्षण करते आहेत, त्यांची काळजी घ्या आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे आहोत। त्या बाबतीत कोणी जरी काय विरोधी पक्षावाले जरी बोलत असतील तरी आमची पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे आहे। तुम्हाला जर गोळी मारली असेल तुमच्यावर तर तुम्ही त्याचं प्रत्युत्तर दिलेलं आहे। काही मनोधैर्य खचून देऊ नका, पूर्ण शिवसेना पक्ष तुमच्या बरोबर आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, जा कुठेही त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कमतरता भासली नाही पाहिजे, पूर्णपणे आमचा शिवसेना पक्ष तुमच्या सोबत आहे। तुम्ही जे केलेलं आहे, तुम्ही लोकांचं संरक्षण करता, तर स्वतःचं संरक्षण करणं पहिलं काम आहे आपलं, ते तुम्ही केलेलं आहे। त्याला निसर्गाने न्याय दिलेला आहे, करावं तसं भरावं। त्याला जे काय झालेलं आहे, त्यांनी जे वाईट काम केलेलं त्याला देवाने शिक्षा दिली।
पण तुमच्या पाठीमागे आम्ही पूर्णपणे आहोत. अख्खी शिवसेना पक्ष तुमच्या पाठीमागे. आणि साहेब खूप धन्यवाद, कारण तुमच्यामुळे आम्ही सर्व महिला सुरक्षित आहोत असं आम्हाला वाटतंय. आणि तुम्ही आज जे काही केलं ते खरोखर आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या सर्व महिला तुमचे खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. आणि कसं आहे की त्या दिवशी जेव्हा बदलापूरमध्ये पोलिसांवर पण अत्यंत शहाणा केली आज होतं, त्याच्यामुळे काय नाही बघा, पण सगळा महिला वर्ग त्यांनी आज समाधान व्यक्त केलं आज. आणि खरंच म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घेतली, हे महत्वाचं आहे. वी आर ऑल विथ यू. आम्ही सर्व महिला तुमच्या पाठीशी आहे. आणि काळजी घ्या आणि टेन्शन घेऊ नका. आपण नंतर भेटू. लवकर बघा. लवकर बरे व्हा. व्हिडिओ पाहिला की डोक्यामध्ये एक चीड गेली. ते बिचारे आमचे API निलेश मोरे, त्यांनी तोंडातून एकही शब्दच काढला नाही. तुम्ही निरीक्षण करा त्या व्हिडिओमध्ये, त्या निलेश मोरेंनी तोंडातून एकही शब्द काढला नाही. तुम्ही वाटत हा व्हिडिओ पुन्हा मागे न्या, पुन्हा पहा. निलेश मोरेंनी शेवटी फक्त थँक्यू म्हटलं आणि ते शांत राहिले. निलेश मोरे साहेब, तुमच्या शांततेत त्या सबंध 1-1.5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जी शांतता दाखवली आणि तुम्ही जे फक्त पाहत होतात, तुम्ही पाहिलात तो व्हिडिओ, ते फक्त पाहत होते. काय म्हणतायत हे? ज्यावेळेस नरेश म्हस्के म्हणत होते की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेंनी मला तुमची विचारपूस करायला पाठवलंय, काय हवं नको ते पाहायला पाठवलंय, हे सगळं बोलत असताना निलेश मोरे शांत होते. त्या शांततेत महाराष्ट्राच्या जनतेने जे काही ओळखायचं ते ओळखलेलं आहे. त्याच्या पुढे एक स्टेटमेंट नरेश म्हस्केंनी केलं. काय म्हणतात? विरोधक भले काहीही बोलू देत, पण आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. मला पुन्हा एकदा इथे एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. नरेश म्हस्के एक गोष्ट अतिशय सुस्पष्ट करतो. शिवसेना पोलिसांच्या पाठीशी कालही होती, आजही आहे आणि भविष्यातही राहील. इथे पोलिसांच्या पाठीशी नसण्याचा प्रश्नच नाही. प्रश्न हा आहे की एका नराधमाला संपवून तुम्ही ज्यांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त आहेत असे नराधम मोकाट सोडले. कारण ह्या नराधमाकडे त्या सगळ्या नराधमांची ती यादी होती. ती यादी ह्या नराधमासोबत तुम्ही संपवलीत. कारण ती यादी बाहेर येऊ नये त्यासाठी हा सारा खटाटोप. अनेक प्रकरणं आहेत, प्रत्येक ठिकाणी असे एन्काउंटर होत नाहीत, पण इथे सगळेच्या सगळे इतर जे कोणी होते ते कुणातरी राजकीय पक्षाच्या संदर्भातले होते. त्यांची यादी बाहेर येऊ नये, त्यांच्या संदर्भात काही वक्तृत्व होऊ नये, वक्तव्य होऊ नये, यासाठी केलेला हा सारा खटाटोप आहे. आणि लक्षात घ्या, याला फाशी व्हावी, शिवसेना कायम म्हणत होती याला फाशी व्हावी. फाशी होण्याचा अर्थ काय? तो आरोप जो झालेला आहे तो आरोप सिद्ध होताना अनेक गोष्टी समोर येत राहतात, अनेक गोष्टी बाहेर पडतात. कारण तुम्हाला माहिती आहे त्या शाळा प्रशासनामध्ये कुठल्या पक्षाचा हात आहे, कुठला पक्ष त्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, हे तुम्हाला सगळ्यांपासून काय तर लपलेलं नाही. उद्या समजा खरा मुख्य आरोपी हा वेगळाच असेल, म्हणजे आजच्या घडीला समजा खरा मुख्य आरोपी हा जर वेगळा असेल तर तो आनंद साजरा करत असेल, प्रचंड आनंद साजरा करत असेल की मी सुटलो, निश्वास सोडला सुटकेचा. समजा ह्याच्या मागे राजकीय वरदहस्त नव्हतं म्हणून हा खपवला. हाही नराधम तेही नराधम, जे ह्याच्या डोक्यामध्ये ती सगळी माणसं होती तेही नराधम. मग त्या नराधमांची यादी कधी बाहेर येणार आणि कशी बाहेर येणार? कधीच्या ऐवजी कशी बाहेर येणार? आता प्रश्न हा होता. विरोधक तुम्हाला त्या एन्काउंटर बद्दल बोलत नाहीये, ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्था बाजूला ठेवून सगळ्या गोष्टी घडवल्या जात आहेत. मग जर असाच एन्काउंटर करायचा होता तर त्या ब्रिजभूषणचा खरंच करायला हवा होता. त्याने देखील लैंगिक अत्याचार केले, त्याच्यावर तर साधी FIR देखील आहे. मला एक साधा प्रश्न सांगा, ती माऊली जिच्या मुलींवर हे अत्याचार झाले ती पोलीस स्टेशनमध्ये दिवसभर बसून होती आणि मी तर ऐकलं की ती म्हणजे त्या प्रेग्नेंट आहेत, गर्भवती आहेत, त्यांना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं होतं. खरं आहे की खोटं आहे तुम्ही सांगायचं. ते 9 तास 10 तास 12 तास जे तिला बसवण्यात आलं त्यावेळेस एवढं मोठं हे प्रकरण होतं, त्यावेळेस तिची साधी FIR पण नाही घेतली गेली. का? कशासाठी? जवळपास 8-9 दिवसानंतर हे प्रकरण बाहेर येतं आणि त्यानंतर ह्याला वाचा फुटते.
एवढे दिवस शाळा प्रशासन काय करत होतं? म्हणजे तुम्ही ही म्हातारी मेल्याचं दुःख नाही हो, ही म्हातारी मेली हे बरंच झालं, पण तो काळ सोकावतोय हे तुम्हाला कळतंय का? तो काळ सोकावतोय आणि हा काळ अशा राजकीय बड्या धेंडांना वाचवतोय. राजकीय बडी धेंड ज्यांच्या डोक्यावर वरद हसतंय, राजकारण्यांचा वरद हसतंय, तो आपटे अजूनही फरार आहे. ते आपटेचं काय? आपटेच्या डोक्यावर वरद हस्त आहे का नाही शोधावं, ह्या देखील गोष्टी शोधाव्यात. असो, माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य असं, कशा प्रकारे कॅमेऱ्याकडे पाहून कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड होईल अशा पद्धतीने काय म्हणतायत, निसर्गाने न्याय दिला. कोण म्हणालं? कोण कोणास म्हणाले? तुम्ही पाहिलंच सगळं. म्हणतात देवाने शिक्षा दिली. अरे काय बोलणं ह्या माणसाचं, देवाने शिक्षा दिली. तो नराधम होता, तो मेला, त्याच्यात दुमत नाही, चांगलंच झालं. पण त्या नराधमाकडे इतर नराधमांची यादी होती, ती संपवलीत ना तुम्ही, कारण ते तुमच्या पथ्यावर पडणार नव्हते. हा मेला, हा तुमच्या पथ्यावर पडला, ते पथ्यावर पडणार नव्हते. याचं काय? याच्यावर हा प्रश्नचिन्ह आहे. उद्या ह्याच्यावर फक्त आरोप होते, याच्यावरचे समजा आरोप सिद्धच झाले नसते तर काय झालं असतं? भलतेच बाहेर आले असते तर काय झालं असतं? पोलिसांच्या चौकशीमध्ये भलतेच मुख्य आरोपी निघाले असते तर काय? हा संपला. बाकीच्यांचं काय? लक्षात आलं तुमच्या मला काय सांगायचंय? काही असो, जे काही यांनी तिकडे दोघा तिघांनी जे काही स्टेटमेंट दिली, ह्या म्हणाल्या मला वाटतं म्हात्रे आम्हाला तुमचा अभिमान आहे, मनीषा कायंदे म्हणाले आम्हाला तुमचा अभिमान आहे, मस्केंचं तर वेगळंच चाललं होतं. हे सगळं कॅमेऱ्यासमोर. ते बिचारे आपले शांत बसलेले आहेत. मी पाहिलं सगळं, ते कॅमेऱ्यात बघून सगळ्या स्टेटमेंट चालल्या होत्या. ज्यावेळेस तो निलेश राणे तिकडे मालवणामध्ये पोलिसांवर आवाज चढवतो, तो नितेश राणे तिकडे महाड पोलीस, तुम्हाला पाहायचंय महाड पोलीस स्टेशनमध्ये कशा प्रकारे पोलिसांना अरे तुरेची गोष्ट केली, ते पाहिजे तुम्हाला. काय रे तुझं काय चाललंय? तुझे पण जास्त तुझ्या काय म्हणतात तक्रारी येत आहेत तुझ्या. अरे तुरे, एक आमदार, साधासा आमदार पीआयना, सिनियर पीआयना कशा प्रकारे बोलतोय पाहायचं. एकदा हा देखील व्हिडिओ पहा. यांना पोलिसांचा अभिमान आहे ना, मग सगळ्याच ठिकाणी दाखवा ना. हे काय नेमकं? जरा पहा, हा व्हिडिओ पहा. मग कसं चालणार? तुम्ही सांगा ना काळजी. तुमच्याबद्दल तर फार तक्रारी आहे. मॅक्सिमम रेट्स मी केलेले आहे. तुम्ही असं ऐकते बोलायला मलाही सोपं पडतं. त्यालाही बोलता येईल. पण ही अगरची आता अवस्था, या लोकांनी अर्धा तास जे मला ब्रीफिंग केलं ना, आम्ही काय गप्पा बसताना नाहीये. येते अधिवेशन, उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो, सगळी माहिती देणार. मी काय गप्पा बसताना पैकी आहे का मी? आणि माझ्या पाठ फिरल्यावर या लोकांवर काही चुकीचं झालं ना, उद्या येऊन धिंगाणा घालीन परत. मी तुम्हाला सांगतोय, कळलं का रे तुला? पण मस्ती नको मला इकडे काढायची, तक्रारी नको इकडून मला या लोकांकडून. आता सुट्टा येत आणि बिंदात रुबाब मध्ये फिरताय असतात. मी तुम्हाला सांगतो, उभा काळजी तुटला नाही, ही नाटकं व्हायला झाली नाही, आम्ही गप्प बसणार नाही. कळलं ना तुम्हाला किती यांना अभिमान आहे पोलिसांचा, किती पोलिसांच्या प्रती यांच्या मनामध्ये आदर आहे? असे एक नाही, हजारो व्हिडिओ आहेत माझ्याकडे. असो, तो विषय नाही. पण आज खरंच मला वाटतं मुख्य आरोपी आज आनंदात असेल, दुमत नाहीये माझ्या मनामध्ये या बाबतीत. हा गेला, हा खपला, आनंदच आहे मनामध्ये. कारण न्याय व्यवस्थेच्या न्यायाप्रमाणे गेलं तर तारीख पे तारीख पडते. हे असे न्याय झाले पाहिजेत. पण त्यासोबत असे न्याय होताना इतर जे बगलबच्चे, राजकीय वरहस्त लाभलेले बगलबच्चे बिळांमध्ये लपलेले आहेत, ते आता बाहेर येतील. त्याच्यामुळे हे बदलापूर काही थांबणार नाही, बदलापूर चालूच राहणार. एक गेलाय, बाकीचे डबे तर बाकी आहेत. हे सगळे उंदीर शोधून शोधून मारले जातील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या सगळ्या उंदरांना शोधून शोधून मारा. मग ज्या प्रकरणासाठी एवढं मोठं जे बदलापूर कांड घडलं, त्यातला आरोपी आपटे फरार, पोलीस पकडू शकत नाहीत, असे महाराष्ट्राचे पोलीस कधीच नाहीत. बिना राजकीय दबावाशिवाय ह्या गोष्टी घडू शकतील, माझ्या मनात शंका आहे. कारण महाराष्ट्राच्या पोलिसांच्या, ठाणे पोलीस असतील, मुंबई पोलीस असतील, त्यांच्या त्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आम्ही कधी घेऊच शकत नाही. अरे दुसऱ्या मिनिटाला आमचे पोलीस असे गुन्हेगार उभे करतील, सुतासारखे सरळ करतील. ते राज ठाकरेंचं एक वाक्य मला कायम आवडतं बरं का, आमच्या पोलिसांना तुम्ही फक्त फ्री हँड द्या. बघा, राजकीय विरोधक जरी असले तरी ज्या गोष्टींची तारीफ करायची आम्ही तिथे करतो. आमच्या पोलिसांना फ्री हँड द्या, सगळ्या गुन्हेगारांना अगदी
सगळ्यांना अंडरवर्ल्डचा असो कुठला सगळ्यांना सुतासारखं सरळ करतील. हे कोण आहे आपटे? एका मिनिटात आपटवतील समोर. हे असं आहे. असो, आज मुख्य आरोपी आनंदोत्सव साजरा करत असतील. आता दसऱ्याच्या आधीच ते दिवाळी साजरी करतील, कारण निश्वास सोडला त्यांनी सुटकेचा. हा जो संपवला अक्षय शिंदे, मला वाटतं संपवणारे संजय शिंदे, संपवला तो अक्षय शिंदे, आणि कुठल्या शिंदेला वाचवलं हे मला नाही माहिती, ते तुम्ही लिहा कमेंटमध्ये. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.